नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत पुरणपोळी। 4 लोकांसाठी पुरणपोळ्या करायच्या। मी इथे घेतले 300 ग्रॅम हरभऱ्याची डाळ। चांगली धुवून घेऊयात। कुकरमध्ये टाकून 1.5 तांबे पाणी टाकून मी शिजायला घातलेले आहे। त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं, 4-5 थेंब, आणि शिट्ट्या मारून घ्यायच्या। पहिली शिट्टी आली की गॅस कमी करून 5-6 शिट्ट्या मारून घ्यायच्या। चांगली डाळ शिजवायची। जर शिजली नाही तर परत एकदा शिजवायची, कारण मऊ असं लुसलुशीत पुरण करायचं आपल्याला पोळ्या पण। अशा पद्धतीने डाळ शिजली पाहिजे। हाताने दाबली की पूर्ण फुटली पाहिजे। त्याच्यानंतर पुरणाची जाळी घेऊन त्याच्यावरती डाळ सगळी काढून घेऊयात। पूर्ण पाणी गळाले की आपण एका पातेलं घेऊन डाळ वाटून घेऊयात। थोडीशी मी डाळ काढलेली आहे आमटीसाठी। आता हे आपण डाळ वाटून घेऊयात। गरम असल्यामुळे मी भांड्या घेतल्या, आता थंड झाल्या, आता हाताने पण होतं लगेच। 5 मिनिटात आपलं डाळ वाटून झाली। एकदम छान शिजल्यामुळे डाळ लगेच बारीक झाली, हात फिरवायची गरज नाही। मी याच्यामध्ये पावशेर गुळ घेतला। मी गोड पोळ्या करणार आहे त्याच्यामुळे गुळ पण जास्तच घेतलाय। विलायची 4-5 कुटून घेऊयात, पावडर करून टाकूयात। विलायची आणि थोडंसं जायफळ टाकूयात। खूप छान चव लागते विलायची आणि जायफळनी पोळीमध्ये। विलायची थोडी किसून टाकूयात, दालचिनी, जायफळ टाकूयात, विलायची, दालचिनी। त्याच्यानंतर हलवून घेऊयात। एकदम घट्टसर असं आपलं पुरण झालं पाहिजे, जास्त पातळ नाही पाहिजे, पोळ्या फुटतात मग। पुरण आपलं झालेलं आहे। त्याच्यानंतर मी 1 वाटीवर, मोठी वाटी इंद्रायणी राईस घेतला आमटी बरोबर ती खायला, पोळी आमटी। असा आपला स्वयंपाक पूर्ण आहे। भात पण झालेला आहे, 4-5 शिट्ट्या मारून घेतल्या। नंतर मी लगेच आमटीची तयारी केली। अद्रक, लसूण, खोबरं, कोथिंबीर मिक्सरला छान बारीक असं वाटून घ्यायचं आणि आमटीला फोडणी करूयात। भात पण आपला झालेला आहे। गॅस बंद केला मी। आता कढई ठेवलेली आहे, त्याच्यावर नंतर 2 चमचे तेल टाकले, जिरं, मोहरी, त्याच्यानंतर तमालपत्र, कढीपत्ता टाकला मी। त्याच्यानंतर हे वाटण टाकून चांगलं तेल सुटेपर्यंत परतायचं। पाच मिनिटं परतायचं। त्याच्यानंतर मी सोलापुरी काळा मसाला टाकलाय। हळद, मीठ टाकून आपण चांगलं शिजवून घेऊयात तेल सुटेपर्यंत। तेल सुटलेलं आहे। आता मी ती डाळ काढून ठेवलेली बाजूला ती टाकूयात आणि डाळ गाळून घेतलेले पाणी टाकूयात। त्याच्यानंतर आपली आमटी चांगली शिजलेली आहे। जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही, अशी भाताबरोबर खायला आमटी आपली झालेली आहे। मी लगेच कढई ठेवली, त्याच्यानंतर कुरडई तळून घेतली, कोथिंबीर टाकली मी त्याच्यामध्ये, लगेच कुरडया केले, भजी केले। भजीचा व्हिडिओ दुसरा बनवलेला आहे, मोठा व्हिडिओ होत होता त्याच्यामुळे वेगळा व्हिडिओ मी केलेला आहे। त्याच्यानंतर आपण पीठ मळूयात। पीठ अगोदरच मळून ठेवायचं। 2 तास पीठ ठेवलं तरी चालतंय, 1 तास ठेवलं तरी चालतंय। पुरणपोळीला असं पीठ चांगलं एकदम सरसरीत असं मळायचं, जास्त घट्ट नाही किंवा जास्त पातळ पण नाही। पीठ मळून ठेवायचं, चांगलं तेल लावून पीठ मळून ठेवायचं, 5 मिनिटाचं पीठ मळायचं। त्याच्यानंतर जेव्हा आपण पोळी करायच्या अगोदर पीठ चांगलं मळून मग पोळ्या लाटायला सुरू करायचं।
एक 10 पोळ्या करणार आहे मी, जास्त पोळ्या नाही करणार, त्यामुळे मी थोडंसंच घेतलं आहे सगळं. एक 4 लोकांपुरत्या पोळ्या होतात ह्याच्यामध्ये. मी एक कणकेचा गोळा करून घेतला आहे, तेवढंच पुरणाचा पण गोळा घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपण भरून घेऊयात. पीठ लावून मी गोळा भरून घेतलेला आहे आणि मग लाटायला सुरू करूयात. मी पोळपटावरती एक रुमाल बांधून घेतलेला आहे, कारण पोळी फुटत नाही, मग चिटकत नाही पोळपटाला, त्यामुळं मी असं बांधूनच पोळ्या लाटते. पेपरवरती पण लाटू शकता, पण मी पेपर नाही वापरला इथे, मी कॉटनचा रुमाल वापरले. आता पोळी छान लाटून घेऊयात आपण पातळसर. अल्युमिनियमचा तवा घेतलेला आहे मी पोळी करायला, आणि लोखंडाचा तवा मी भाकरीसाठी वापरते. अल्युमिनियमच्या तव्यात पोळ्या चांगल्या होतात. झाली आपली पुरणपोळी तयार. बघा कशी टंब फुगलेली पुरणपोळी आहे, एकदम लुसलुशीत पोळी झालेली आहे. तेल लावून घ्या किंवा तूप लावून घ्या, छान पोळी लागते.